नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी तुमच्यासमोर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानानंतर महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर बघा, आज आपल्याला व्हिडिओमध्ये तेच पाहायचं आहे। तर बघा, परीक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तर बघा, महाराष्ट्रातील अभयारण्य आणि तेही प्रमुख अभयारण्य जे परीक्षेला वारंवार विचारली जातात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासून घेणार आहोत। तर बघा, अभयारण्य आणि या बाजूला लिहिलं आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो। तर बघा, आपला पहिला जो अभयारण्य आहे कर्नाळा अभयारण्य, तर हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि हे पक्ष्याच्या संवर्धनासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। दुसरा अभयारण्य बघा, फणसाड अभयारण्य, हा सुद्धा रायगड जिल्ह्यामध्येच येतो। त्यानंतर बघा, तानसा अभयारण्य, तो येतो ठाणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर बघा मित्रांनो, माडढोक अभयारण्य आहे, तो येतो अहिल्यानगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमांमध्ये येतो। त्यानंतर बघा, जायकवाडी अभयारण्य, हा छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांच्या सीमांमध्ये मोडतो। त्यानंतर बघा, गौताडा औट्रम घाट, हा छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये मोडतो। त्यानंतर बघा मित्रांनो, किनवट, पेनगंगा आणि टिपेश्वर हे तीन अभयारण्य आहेत। बघा कोणते, किनवट, पेनगंगा आणि टिपेश्वर हे तिन्ही अभयारण्य यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये येतात। त्यानंतर बघा, नरनाळा अभयारण्य, हा आहे आपला विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये आहे। नरनाळा लक्षात ठेवा मित्रांनो, कर्नाळा रायगडमध्ये आणि नरनाळा अकोल्यामध्ये आहे। त्यानंतर बघा, नागझिरा अभयारण्य, तो आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये। त्यानंतर बघा, भीमाशंकर हे अभयारण्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य आहे सांगली जिल्ह्यामध्ये। कोयना अभयारण्य आहे सातारा जिल्ह्यामध्ये, कोयना नदी। त्यानंतर बघा, राधानगरी अभयारण्य आहे, दाजीपूर राधानगरी म्हणतात, जो गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, तो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। नायगाव अभयारण्य आहे, तो आहे बीडमध्ये। यावल अभयारण्य आहे, तो म्हणजे जळगाव या जिल्ह्यामध्ये। नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य पाहायला मिळते आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये। काटेपूर्ण अभयारण्य आपल्याला पाहायला मिळते अकोला वाशिममध्ये। आणि आपला शेवटचा जो अभयारण्य आहे अंधारी ताडोबा अभयारण्य, ठीक आहे, ताडोबाला आपण राष्ट्रीय उद्यानसुद्धा म्हणतो, पण अंधारी अभयारण्य हा आपल्याला पाहायला मिळतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत। तर व्हिडिओ वारंवार पहा, परीक्षेला याचा निश्चितच फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांचासुद्धा फायदा होईल आणि आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। धन्यवाद।